दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताचा रंग फेकण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचा आरोप, कडक कारवाईची मागणी। बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप तसेच विकास कामांचं लोकार्पण। मनसे नेते राज ठाकरे आणि मंगलप्रभात लोढा यांची भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। बीडमध्ये उपमुख्यमंत्री पवारांच्या ताफ्यासमोर 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलीस ग्राउंडकडे जाताना तरुण आक्रमक। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे आदेश दिले। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अन्य मान्यवरांची हुतात्म्यांना आदरांजली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शिंदे गटांकडून शुभारंभ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना कामाला लावून विकास कामे सगळ्यांपर्यंत पोहोचवा असा आदेश दिलाय। महाराष्ट्राच्या विरोधानंतर ही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय, सांगली व कोल्हापूरला पुराचा धोका वाढणार, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। पैठणमधील खादगावमध्ये महसूल पंचनाम्यादरम्यान संतप्त शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, प्रशासनावर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर व्यंगचित्र पोस्ट ICC आणि गृह मंत्रालयावर साधला निशाणा। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीडकरांचे स्वप्न साकार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड अहिल्यानगर डेमू रेल्वेला हिरवा कंदील। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या 17 नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ, 30 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदतवाढ। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्ती चंदन दर्शन आजपासून संपूर्ण दिवसासाठी बंद, नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी स्वच्छता आणि देखभाल कामे सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी, मराठा आरक्षण GRमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप। मुंबईतील भाजपाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, नुसते नाव असल्याने कोणी ब्रँड होत नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, तुम्ही नाही असं स्पष्टपणे सांगितलं। मुंबई मेट्रो लाईन 3च्या अखेरच्या टप्प्याचे कफ परेड ते आचार्य अत्रे मेट्रोचं होणार उद्घाटन, 30 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण। मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारच्या जॉली LLB 3 चित्रपटाविरोधातील जनहित याचिका फेटाळली, 19 सप्टेंबर पासून चित्रपट प्रदर्शनासाठी खुला। हॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिग्दर्शक रॉबर्ट रेडफर्ड यांचे निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, त्यांना ऑर्डिनरी पीपल या चित्रपटासाठी ऑस्कर प्रदान झाला होता। महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा, सातारा जिल्ह्यात आनंदाचं वातावरण। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचे रास्ता रोको आंदोलन, मंत्री पंकजा मुंडेंनी भेट न दिल्याने उपोषणात बसलेले आंदोलक आक्रमक। पुण्यातील सरकारी कार्यालयांनी पुणे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकवल्याचा प्रकार समोर, एकूण 342 कोटी रुपयांची थकबाकी। नाशिकच्या मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया, पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांचा पाणी टंचाईशी सामना। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पैठणच्या रजापूर येथील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन। सातपुडा पर्वत रांगेत पावसामुळे तरुण गौरक्ष गेला वाहून, किरण सावळे असं मृताचं नाव, मृतदेह गावाच्या काही अंतरावर पोलिसांना आढळला। मुंबई मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर पासून तात्पुरती बंद, सिस्टम सुधारणा, रेक दुरुस्ती आणि अपग्रेडसाठी हजारो प्रवाशांची गैरसोय।